विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टायटल वाचला असेल. आपल्याला फक्त 2 दिवसात अभ्यास करून 100% गॅरंटेड M3 काढायचं आहे आणि ते पॉसिबल आहे का? 100% पॉसिबल आहे. सो त्याच स्ट्रॅटेजी सगळ्या डिपार्टमेंटसाठी मी या व्हिडिओत देणार आहे. आता हा व्हिडिओ कुठल्या पॅटर्नसाठी तर लक्षात ठेवा, हा व्हिडिओ आहे 2019 पॅटर्नसाठी. येस, सो 2019 पॅटर्नच्या मुलांना मी सगळ्या ब्रांचच्या मुलांना पुढच्या 10 मिनिटात स्ट्रॅटेजीज देणार आहे. काही इम्पोर्टंट सांगणार आहे. तेवढंच करा तरी 2 दिवसात शुअरली तुमचा M3 निघतो. येस, आणि पुढे तुम्हाला मी एक गिफ्ट पण देणार आहे, ज्याच्यामध्ये IMP क्वेशन तुम्हाला मी फ्री अवेलेबल करून दिले. ते तुम्ही कसे ॲक्सेस करू शकता, ते पण व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, लक्षात घ्या, 2019 पॅटर्नसाठी आपण हा व्हिडिओ करतोय, स्पेसिफिकली डेडिकेटेडली M3 बॅकलॉगसाठी. 2024 पॅटर्नच्या मुलांचं काय? तर 2024 पॅटर्नच्या मुलांसाठी ऑलरेडी मी व्हिडिओ दिलेले आहे. इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा दिला आहे. बाकी ENTC सिव्हिलचा पण मी व्हिडिओ आता देणार आहे 24च्या पॅटर्नच्या मुलांचा. ठीक आहे. सो त्यांनी YouTubeवर बघत जा. आता हा व्हिडिओ 19 पॅटर्नसाठी आहे. सो पहिल्यांदा आपण ENTC, AC, इलेक्ट्रॉनिक्स आणि VLSI ब्रांचसाठी बघू. त्याच्यानंतर मेकॅनिकल ऑटोमोबाईल, ऑटोमेशन रोबोटिक्स, रोबोटिक्स ऑटोमेशन आणि मेकॅनिकल सँडविच, नंतर केमिकल, नंतर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन, या सगळ्या ब्रांचच्या मुलांसाठी मी तुम्हाला पासिंग स्ट्रॅटेजी सांगणार आहे. लक्षात ठेवा मुलांनो, व्हिडिओत मी काय सांगणार आहे, एवढं मोठं पुस्तक आहे, 2 दिवसात शक्य नाहीये. सो एवढ्या मोठ्या पुस्तकामध्ये प्रत्येक याच्यात 4-4 युनिट एंड सेमला आहे. 4 युनिटमध्ये प्रत्येक युनिटमध्ये साधारणतः 10 ते 15 टॉपिक असतात. म्हणजे 15 चोक 60, साधारणतः 50 ते 60 टॉपिक आहेत. सो एवढे तर 2 दिवसात होणार नाही. आत्ता अभ्यासाला लागले तर M3 निघणार नाही. मग त्या 50-60 टॉपिक पैकी आपण असे कुठले हार्डली 10 ते 15 टॉपिक केले तरी आपण पास होऊ शकतो आणि ते पेपरला फिक्स येतात. एकदम सोपे आहे. तेच या व्हिडिओत सांगणार आहे. हे जे टॉपिक मी सांगेल, हे टॉपिक प्रॉपरली लिहून घ्या आणि या टॉपिकवरचे सगळेच प्रश्न, सगळे सब टाइप्स कव्हर करून टाकायचे. समजा मी टाइप सांगितला बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. सो बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन उदाहरणार्थ एक समजून घ्या, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. तर बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन वरचे सगळेच प्रश्न करायचे, सगळे व्हरायटी करायची. म्हणजे त्याच्यातला कुठलाही प्रश्न आला, आपण सॉल्व्ह करू शकतो. कुठली व्हरायटी आली, कुठलाही सब टाइप आला, कुठलीही केस आली, बायनॉमियल मधली आपण सॉल्व्ह करू शकतो. या पद्धतीने ही स्ट्रॅटेजी मी डिफाईन केली, तीच तुम्हाला आता मी सांगतोय. ओके, सो लक्षात घ्या, याच पद्धतीने जायचंय. आता या व्हिडिओत जे मी पॉइंट सांगतो याच्यात व्यतिरिक्त ऑर्डर केले तर चालतील का? तर ऑब्व्हियसली ऑर्डर केले तर अजून बेस्टच आहे. पण या व्हिडिओत जे सांगतोय मी, त्याच्याने तुम्ही आरामात 40 ते 45 मार्कांपर्यंतचं शुअर शॉट पेपर अटेम्प्ट करू शकता. फक्त अट एवढीच आहे, की जो टाइप सांगितला त्याच्यावर सगळ्या व्हरायटी कव्हर करा. म्हणजे त्याच्यावर कसाही प्रश्न आला, प्रश्न तर येणार आहे. कसाही आला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता, शुअर शॉट पास होऊ शकता. समजून घ्या. पहिल्यांदा इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशनसाठी बघूया. या दोन्ही डिपार्टमेंटचा M3 सिलेबस सेम आहे. सो पॅटर्न सेम असणार आहे. इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन बघा. युनिट 3 मध्ये फुरियर ट्रान्सफॉर्म करायचं नाहीये. युनिट नंबर जो आपला 3 आहे मध्ये फुरियर करायचं नाही, झेड ट्रान्सफॉर्म करायचं आहे. झेड मध्ये 2च टाइप करा, पार्शियल फ्रॅक्शन मेथड आणि डिफरन्शियल इक्वेशन मेथड. बस इथे तुमचे 10 मार्क सिक्युअर होतात. आता युनिट 4 मध्ये स्टॅटिस्टिक मध्ये 3च टाइप करा. कोरिलेशन म्हणजे कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन, लाईन्स ऑफ रिग्रेशन आणि मोमेंट स्क्यूनेस कोर्टोसिस. हा स्टॅटिस्टिक मध्ये, बाकी सोडून द्या. प्रोबॅबिलिटी मध्ये फक्त बायनॉमियल करा. ओके आहे. येस, युनिट 4 झाला. इथे 10 मार्क कव्हर होता, इथे 10 मार्क कव्हर होता. नेक्स्ट डायरेक्शनल, युनिट 5 मध्ये डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आणि इरोटेशनल करा. 10 मार्क कव्हर होता. प्रश्न या दोघांवरचे सोबत येतात. याच्यातल्या सगळ्या केस करा. युनिट 6 मध्ये एनालिटिक फंक्शन आणि बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन हे दोघं सोबत येतात. इथे 10 मार्क कव्हर होता. एका प्रश्नाला 5 मार्क आहे ना, किती झाले 40 आणि 10 मार्क MCQचे. 10 मार्क MCQ जे आहे त्याचं प्रिपरेशन कसं करायचं सगळ्या डिपार्टमेंटसाठी सांगून देतो. सो MCQचं प्रिपरेशन हे तुम्ही एकदम सोपं आहे. मागच्या 8 प्रश्नपत्रिका म्हणजे 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका मी सॉल्व्ह करून दिल्या आपल्या पर्पल अटॅपवर. त्याच्यात मी प्रत्येक पेपरमध्ये 6 MCQ, 6 8 48 MCQ सॉल्व्ह करून दिले. तेवढेच पेपरला येतात, त्याच पॅटर्नचे येतात, ते परफेक्ट करून जा. आणि दुसरं, काही वेगळा अभ्यास MCQचा करायचा नाही. थेरी परफेक्ट केली, MCQ सोडवता येतात. आणि तिसरं, आपल्याला एकमेकांना विचारून घ्यायचं, मदत होऊन जाते, थोडीफार मदत करून घ्यायची. तुक्का लावून टाकायचं. MCQला 10 पैकी ॲट 5-6 तर मार्क पडतात. प्रत्येकाला पडतात 5 मार्क. सो 40 आणि 10 45 मार्क आपले कुठेच जात नाही. शुअरली पासिंग होते. मी सांगितलं होतं ना, 45 मार्कापर्यंत तुम्हाला लिहिता येतं. क्लिअर? आता सिव्हिलवर बघा. सिव्हिलमध्ये युनिट 3 मध्ये स्टॅटिस्टिकमध्ये कोरिलेशन म्हणजे कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन, लाईन्स ऑफ रिग्रेशन, मोमेंट स्क्यूनेस कोर्टोसिस एवढंच करायचं. प्रोबॅबिलिटीमध्ये बायनॉमियल करायचं. बस सगळे व्हरायटी कव्हर करून घ्यायच्या. युनिट 4 मध्ये डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह त्याच्या सगळ्या केसेस आणि रोटेशनल वेक्टर हे 2च पॉइंट करायचे.
इथे 10 आणि इथे 10, 20 मार्क आपले कव्हर झाले. सिमिलरली युनिट 5 मध्ये गॉस डायव्हर्जन्स स्टोक्स थेरम करा, 10 मार्क कव्हर होता. युनिट 6 मध्ये स्ट्रिंग किंवा त्याला आपण वन डायमेन्शनल वेव्ह इक्वेशन म्हणतो, तो पॉइंट करा, त्यात 8 मार्क कव्हर होता. 10 मार्क आपले एमसीक्यू चे आले. येस. सो किती झाले? 10 10 20 आणि 10 30, 30 38 आणि एमसीक्यू चे 10. एमसीक्यू ला प्रत्येकाला एकमेकांना मदत करून घ्यायची, भेटून जाते. कॉलेजमध्ये पण सांगतात. काही वेगळा अभ्यास करायचा नाही. सो 38 मी समजा 6च धरले तिथे. 38 आणि 6 किती झाले? 44. 44 मार्क पडताय. शुअरली पास होतोय. यांना 45, तुला 44. क्लिअर? चला पुढे. एवढंच परफेक्ट करा. मग वेगळं काही करायचं तर करा. पुढचं आहे डिपार्टमेंट केमिकल. केमिकलवाल्यांनी फुरियर स्किप करा. टफ चॅप्टर आहे. मी जे इलेक्ट्रिकलला पण नाही दिला. युनिट 4 स्टॅटिस्टिक त्याच्यात 3च पॉइंट करा. कोरिलेशन, रिग्रेशन आणि मोमेंट स्क्यूनेस कोर्टोसिस. कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन, लाईन्स ऑफ रिग्रेशन, मोमेंट स्क्यूनेस कोर्टोसिस आणि प्रोबॅबिलिटीमध्ये बायनॉमियल कर. 10 मार्क सिक्युअर झाले. 15 पण मार्क पडू शकतात इथे. 10च नाही, 15 पण इथे. यस. इथे युनिट 5 मध्ये स्टोक्स थेरम, गॉस डायव्हर्जन्स कर. इथे 10 मार्क पडतात. युनिट 6 मध्ये स्ट्रिंग म्हणजे वन डायमेन्शन वेव्ह इक्वेशन आणि दुसरं आहे वन डायमेन्शन हीट इक्वेशन. एकदम सोप्पा आहे. हे परफेक्ट कर. इथे 16 मार्क कव्हर, किती 15 मार्क इथे कव्हर होतात. आणि एमसीक्यू चे 10 मार्क आहे. एमसीक्यू एकमेकांना सांगा, मदत करा. एकमेकांना कॉलेजमध्ये सांगून देतात. एकाचं 3 असं करायचं हातवारे. क्लिअर करून टाका. सो 30 आणि ते 10 धरले. हे सॉरी, हे 15, 15 30, 10 40 आणि ते 10 50. एमसीक्यूत 5च पडले. 45 मार्क आपले कुठेच जात नाही. पासिंग होऊन जाते. क्लिअर आहे. एवढ्या मोठ्या पुस्तकात एवढं-एवढंच दिलंय. एवढं आधी कर, मग बाकीचं एक्स्ट्रा कर. आय-एम-पी कुठे भेटणार मी पुढे सांगणार आहे तुला. आता पुढचा डिपार्टमेंट मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स. रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, मेकॅनिकल सँडविच. या सगळ्या डिपार्टमेंटचा एम3 सेम आहे. सो त्यांचा पॅटर्न सेम असणार आहे. प्रश्नपत्रिका सेम असणार आहे. बघा. युनिट 3 मध्ये कोरिलेशन म्हणजे कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन, लाईन्स ऑफ रिग्रेशन, मोमेंट स्क्यूनेस कोर्टोसिस, मोमेंट स्क्यूनेस कोर्टोसिस आणि लिस्ट स्क्वेअर फिट एवढे टाइप्स करायचे. सो इथे 15 पैकी 15 मार्क कव्हर होऊन जातं. एकही मार्क जात नाही. युनिट नंबर 4 मध्ये बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन, नॉर्मल पॉइझन डिस्ट्रिब्युशन, नॉर्मल डिस्ट्रिब्युशन आणि चाय स्क्वेअर टेस्ट एवढं जर केलं तर इथेही 15 पैकी 15 मार्क सिक्युअर होतात. 30. युनिट 5 मध्ये स्टोक्स थेरम आणि लाईन इंटिग्रल कर. 30 आणि 10 40. आणि युनिट 6 मध्ये वन डायमेन्शन हीट इक्वेशनचं गणित कर. 4 गणित त्यातले एक 8 मार्क आहेत. 48. सो 48 मार्क तुझे कुठेच जात नाही. प्लस एमसीक्यूचे कसंही वेगळा अभ्यास एमसीक्यूला 4-5 मार्क पडूनच जातात. सो ते 5 धर, फक्त 5 धर. 53 मार्क. तुझं शुअर पासिंग झालं. एवढाच टॉपिक करून दिला. पण या सगळ्या टाइपवरचे सगळे व्हरायटी कव्हर करायचे. बाकी एक्स्ट्रा काहीच करू नको. नेक्स्ट शेवटचं राहिलं महत्वाचं डिपार्टमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे ईएनटीसी. ईसीई इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ईसीई, कोर इलेक्ट्रॉनिक्स आणि व्हीएलएसआय ब्रांच. तुम्ही काय करायचं बघा, युनिट नंबर 3 मध्ये ट्रॅपेझॉइडल रूल करायचा. सिम्पसनचे दोन्ही रूल 1/3 आणि 3/8 दोघे करून घ्यायचे. रंगाकुत्ता मेथड करायची, लॅग्रांजेस इंटरपोलेशन करायचं. एवढंच कर, 15 मार्क सिक्युअर होता. येस, हे सगळे एका प्रश्नात तुला येऊन जातात. नंतर युनिट 4 मध्ये डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आणि इरोटेशनल यांचे सगळे सब पॉइंट करून घ्यायचे. सगळ्या केसेस करून घ्यायच्या. 10 मार्क सिक्युअर होता. युनिट 5 मध्ये फक्त स्टोक्स थेरम कर. 5 मार्क पडतो तुला. 5 मार्क तर येतो तो प्रश्न. बाकी काही करू नको. बाकी अवघड आहे. युनिट 6 मध्ये एनालिटिक फंक्शन आणि बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन याचे 10 मार्क घेऊन घे. सोबत येतात. किती झाले? 10 ते 30, 35 आणि 10 40. 40 झाले. एमसीक्यू 10 पैकी 4-5 तर मार्क पडतात. 45 झाले ना तुझी पासिंग. बस याच पद्धतीने एम3 करा. अजून एक्स्ट्रा काही करू नका. आणि आता राहिले आय-एम-पी क्वेश्चन. 40 मार्काचे फ्री मी दिले तुम्हाला. फ्री आय-एम-पी क्वेश्चन हे कुठे? तुम्हाला एकच काम करायचं. आपलं पर्पल अडॅप्ट डाउनलोड करा. हजारो पोरं वापरताय, स्कोरिंग करताय. तुम्हाला हे करायचं आणि एम3 मी कॅल्सीवर शिकवत असतो. तुम्हाला माहिती आहे. नसेल ॲप घ्यायचं. YouTubeवर माझे फ्री व्हिडिओ आहेत. नंबर ऑफ व्हिडिओ ते बघ तरी एम3 स्कोरिंग होऊन जाईल. येस. आणि कॅल्सी सोबत ठेव. कारण मी सगळं एम3 कॅल्सीवर शिकवलाय, मराठीत शिकवलंय. त्यामुळे ज्याला मायनस प्लस येत नाही त्याला एम3 समजतं. एवढ्या सोप्या भाषेत मी शिकवतो. सो पर्पल ॲप डाउनलोड कर. त्यामध्ये आय-एम-पी क्वेश्चनचं 40 मार्क फ्रीवाला एक फोल्डर येतात. आय-एम-पी क्वेश्चन अनलॉक केले ते बघून घे. तुझं एम3 क्लिअर होऊन जाईल. आणि तुला वाटतंय यार सर माझा पॅटर्न संपला 19 पॅटर्न मला चान्सच ठेवायचं नाही. एम3 क्लिअरच करायचंय. तर 3 स्टेजमध्ये पहिल्यांदा माझे व्हिडिओ लेक्चर कोर्स आहे. YouTubeवर बघ किंवा डायरेक्ट कोर्स घे. ठीक आहे, काही बघू नको. नॉर्मल अमाउंट आहे. कोर्स घेऊन घे. थोड्याफार अमाउंटने तुझं मोठं नुकसान नाही होणार आहे. क्लास लावायला गेलात त्याचे 10 पट पैसे द्यावे लागेल. एवढी अमाउंट भर, बिंदास भर. मी सांगतो ना तुला गॅरंटीच आहे माझी. तो अमाउंट भर. त्याच्यात मी जे गोष्टी सांगितल्या एवढेच पॉइंट कर. मराठीत शिक, कॅल्सीवर शिक.
ते झालं, व्हिडिओ बघून झाले, की नोट्स फोल्डरमध्ये जायचं, नोट्समधून सगळ्या नोट्स सॉल्व्ह करायच्या. अभ्यास कसा करायचा व्हिडिओमध्ये हे पॉइंट कर. नोट्समध्ये याच्यावरचे एक्स्ट्रा प्रॉब्लेम वगैरे भेटतील ते करून टाक. त्याच्यानंतर तिसरं स्टेज येईल तुझी सॉल्व्ह पेपर मी दिले. किती 4 वर्षाचे. कुठेच नाहीये. फक्त पर्पल आर्ट ॲपवर आहे तुला. 4 वर्षाचे सॉल्व्ह पेपर म्हणजे 8 प्रश्नपत्रिका मी सॉल्व्ह करून दिल्या माझ्या हस्ताक्षरात. ते 4ही वर्षाच्या 8 प्रश्नपत्रिका सॉल्व्ह कर. संपलं. आय-एम-पी तिथेच कव्हर होऊन जातं. वाटलं तर वेळ राहिला तर आय-एम-पी कर. पण एवढं करायला तुला हार्डली 2 दिवस लागेल. 2-2.5 दिवसात तू M3 स्कोरिंग करून टाकशील. सो आपल्या पर्पल आर्टच्या कोर्सेसवरनं कामाला लागून जा. येस? सो या पद्धतीने करा. M3चं कायमचं टेन्शन सोडा. M3 गॅरंटेड स्कोरिंग होईल. ठीक आहे? चला आता पुढच्या वर्षी आपण भेटूया नवीन कोर्सेससाठी. आता पुन्हा M3ला जायचं नाही. या एनर्जीने आपल्याला काम करायचं. याच वेळी आपल्या पर्पल आर्ट ॲपवरनं M3 क्लिअर करून टाका. थँक यू.